नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 1 भौमितिक रचना या प्रकरणातील सराव संच 1 हा आज आपण पाहणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न काय दिलाय पहा, खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा। 3 उदाहरणे यामध्ये दिलेली आहेत। त्या 3 उदाहरणांपैकी एक उदाहरण आता आपण पाहू, त्याचप्रमाणे बाकीची 2 उदाहरणे तुम्ही वहीमध्ये करायची आहेत, म्हणजे तुमचा सराव होईल। तर एक उदाहरण यामधलं आपण घेऊया। 6.7 सेमी 6.7 सेमीचा रेषाखंड आपल्याला काढायचा आहे आणि तो दुभागायचा आहे, म्हणजेच त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे। इंग्रजीमध्ये त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर असं म्हणतो। ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट। तर सर्वात प्रथम यामध्ये काय करायचं, ज्या लांबीचा आपल्याला रेषाखंड काढायला सांगितलेला आहे त्या लांबीचा प्रथम रेषाखंड काढून घ्यायचा पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने। पहा या ठिकाणी एक रेषाखंड मी काढतोय 6.7। या ठिकाणी शून्याच्या ठिकाणी एक पॉइंट घेतला, 6च्या पुढे 7वी रेषा या ठिकाणी आहे, इथे एक मी पॉइंट घेतोय आणि हे 2 पॉइंट पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे। अशा पद्धतीने हा रेषाखंड आपल्याला या ठिकाणी मिळाला। रेषाखंडाला नाव द्यायचं, रेषाखंड AB, सेगमेंट AB। हा सेगमेंट AB आपण 6.7 सेंटीमीटरचा काढलेला आहे, त्याचं माप सुद्धा या ठिकाणी लगेच लिहून घ्यायचं। यानंतर याचा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे, त्यासाठी कंपास आपल्याला उपयोगी पडतो। तर कंपासमध्ये या ठिकाणी जेवढा रेषाखंड आहे त्या लांबीपेक्षा थोडंसं कमी अंतर कंपासमध्ये घ्यायचं। त्यानंतर लोखंड हे जे आपल्या कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे ते अंतर कायम ठेवायचं आहे, जोपर्यंत आपली आकृती काढून होत नाही तोपर्यंत। त्यानंतर लोखंडी टोक B पॉइंटवर ठेवा, वरच्या दिशेने एक कंस करा आणि खालच्या दिशेने एक कंस करा। त्याच पद्धतीने लोखंडी टोक आता A पॉइंटवर ठेवायचं आणि पहिले जे कंस आपण काढलेले आहेत त्यांना छेदणारे दुसरे 2 कंस काढायचे अशा पद्धतीने। आणि या 2 कंसांचे छेदनबिंदू ते आपण पेन्सिलने या ठिकाणी काढून घ्यायचे आणि पट्टीच्या साहाय्याने हे 2 कंसांचे आलेले छेदनबिंदू पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे अशा पद्धतीने। पहा, हा मिळाला आपल्याला रेषाखंड AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर। आता ही काढलेली आकृती आपली बरोबर आहे का चुकीची आहे हे आपल्याला लगेच समजलं पाहिजे। त्यासाठी काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट म्हणजेच काय, तर त्या रेषाखंडाचा तो दुभाजक असतो, म्हणजेच रेषाखंडाचे समान 2 भाग झाले पाहिजेत। आता हे 2 समान भाग झालेत का हे तपासण्यासाठी काय करायचं, आपण लोखंडी टोक B बिंदूवर ठेवा आणि पेन्सिलचं टोक लंबदुभाजक ज्या ठिकाणी रेषाखंडाला छेदलेला आहे त्या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे हे अंतर हेच पुढे अंतर आहे का पाहायचं। इथून उचलून मी या ठिकाणी मांडला तर हे अंतर तेवढंच आहे पहा, म्हणजे याचा अर्थ आपला हा रेषाखंडाचा काढलेला लंबदुभाजक अगदी बरोबर आहे। 3 उदाहरणांपैकी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, बाकीचे 2 उदाहरणे याच पद्धतीने तुम्ही वहीमध्ये सोडवा, कृती पाहून व्यवस्थित करा। यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया। खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्याचे दुभाजक काढा। ज्या पद्धतीने रेषाखंडाचा दुभाजक काढला तसंच आता या ठिकाणी कोनाचा कोन दुभाजक आपल्याला काढायचा आहे। अगदी सोपा आहे, त्याचप्रमाणे आहे। यामधील आपण एक उदाहरण घेऊया। 105 अंश, एका बाजूला बाणाचं टोक दुसऱ्या बाजूला पॉइंट।
तर अशा पद्धतीने हा एक किरण काढून घ्यायचा आणि 105 अंशाचा कोन काढण्यासाठी कोन मापक त्या किरणावर अशा पद्धतीने पकडा की किरणाचा जो बिंदू आहे तो कंपासच्या मध्यबिंदूवर असेल आणि कंपासची जी खालची ही आपल्याला रेषा दिसते, कंपासचा कोन मापकाचा जो पाया दिसतो, त्या रेषेवर तंतोतंत हा किरण येईल या पद्धतीने कोनमापक पकडायचा आहे. तर आता या ठिकाणी बाणाचं टोक आपल्याला दिसते. या बाणाच्या टोकाच्या बाजूने मोजायला सुरुवात करायची आहे. 105 अंशाचा कोन आहे. शून्यापासून मोजायचं. शून्य आतमध्ये आहे म्हणजे आतमधील माप मोजत जायचं आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. आता 100 आणि 110च्या मध्ये 105 आहे म्हणजे 100च्या पुढे 5व्या रेषेवर या ठिकाणी पॉइंट घ्यायचा. तो या ठिकाणी येईल पहा. हा पॉइंट आणि किरणाचा पॉइंट जोडून घ्यायचा म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोन मिळेल. त्या कोनाचं माप लिहून घ्यायचं. 105 अंशाचा कोन आपण काढलेला आहे. याला नाव देऊया आपण कोन PQR. आता हा कोन काढून झाला. या कोनाचा कोन दुभाजक काढायचा आहे तर त्यासाठी आपल्याला कंपास लागणार आहे. कंपासमध्ये पेन्सिल अडकवून घ्यायची. या अगोदरच मी पहिल्या व्हिडिओमध्ये शिकवल्याप्रमाणे कोन दुभाजक काढताना कंपासमध्ये अंतर किती घ्यायचं आहे तर अंदाजे 1.5 ते 2 सेंटीमीटर किंवा अंदाजे आपल्या या पेऱ्या एवढं अंतर तुम्ही घेऊ शकता. मग हे लोखंडी टोक ज्या बिंदूपाशी आपण कोन केलेला आहे त्या बिंदूवर ठेवायचं म्हणजे Q बिंदूवर आपण या ठिकाणी लोखंडी टोक ठेवलेलं आहे. आणि हे जे दोन किरण आपण काढलेले आहेत या दोन्ही किरणांवर छोटे छोटे कंस करायचे आहेत. या पद्धतीने पहा. तर आता हे 2 कंस केल्यानंतर आपल्या कंपासमधलं अंतर थोडंसं वाढवायचं आहे. हे थोडंसं अंतर मी वाढवलेलं आहे. हे पहा. आता लोखंडी टोक या QR किरणावर जो कंस काढलेला आहे तो कंस जिथे छेदलेला आहे त्या बिंदूवर ठेवायचं आणि कोनाच्या समोर अंतर्भागामध्ये एक कंस काढायचा. तो कंस अशा पद्धतीने आपण काढणार पहा. जिथे पेन्सिलचं टोक टेकतं या ठिकाणी हा कंस येईल. तसाच कंस दुसऱ्या खुणेवरून सुद्धा करायचा आहे. या दुसऱ्या खुणेवर लोखंडी टोक ठेवलं आणि पहिल्या कंसाला छेदणारा हा दुसरा कंस काढला. या ठिकाणी 2 कंसांचा आपल्याला एक छेदनबिंदू मिळाला. तो छेदनबिंदू या ठिकाणी घ्या. आता तो छेदनबिंदू आणि Q बिंदू पट्टीच्या साहाय्याने या ठिकाणी जोडून घ्यायचा म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक किरण मिळतो. तो किरण म्हणजेच या कोन PQRचा कोन दुभाजक असतो. आता जसं आपण रेषाखंडाचा लंब दुभाजक काढल्यानंतर आकृती बरोबर आहे का हे चेक केलं त्याच पद्धतीने कोन दुभाजक काढल्यानंतर तो बरोबर काढलेला आहे का हे आपण चेक करून पाहायचं. त्यासाठी पुन्हा कोन मापक या ठिकाणी ठेवायचा. एक 105 अंशाचा कोन आपण पहिला PQR काढलेला आहे. त्यापेक्षा निम्म्या 105 चे निम्मे म्हणजे किती होतात 52 ते 53 म्हणजे 52 आणि 53च्या मध्यातून हा आपला कोन दुभाजक गेलेला असला पाहिजे. तो पहा या ठिकाणी 50च्या पुढे आहे. इथे 55च्या आतमध्ये आहे म्हणजे 52 ते 53 मधून हा गेलेला आहे म्हणजे ही आकृती आपली अगदी बरोबर आहे हे या ठिकाणी समजायचं. हे उदाहरण आपण आत्ता शिकलो. ही 2 उदाहरणं तुम्ही वहीमध्ये याच पद्धतीने करायची आहेत. जशी मी आता क्रिया शिकवली त्याच पद्धतीने करा.
तुम्हाला नक्की जमेल. यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा, एक विशाल कोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपाद बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपाद बिंदू कोठे आहे. आता या ठिकाणी दोन आपल्याला त्रिकोण काढायचे आहेत. एक म्हणजे विशाल कोन त्रिकोण, दुसरा म्हणजे काटकोन त्रिकोण. या दोन्हीही त्रिकोणांचे कोन दुभाजक काढायचे. जशी कृती या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नासाठी आपण केली तीच कृती या दोन त्रिकोणांसाठी करायची आहे. त्रिकोणाला 3 कोन असतात. ते तीनही कोनांचे कोन दुभाजक काढायचे आहेत आणि 3 कोन दुभाजक काढल्यानंतर ते तीनही कोन दुभाजक एकत्र कुठे येतात, एकाच बिंदूमध्ये ते छेदतात. पण ते छेदतात कोणत्या ठिकाणी, त्रिकोणाच्या कोणत्या ठिकाणी ते छेदतात हे आपल्याला या प्रश्नामध्ये काढायचं आहे. विशाल कोन त्रिकोण या ठिकाणी काढलेला आहे पहा. विशाल कोन त्रिकोण म्हणजेच 3 कोनांपैकी कोणताही एक कोन जर विशाल कोन असेल तर त्या त्रिकोणाला विशाल कोन त्रिकोण असं म्हणतात. म्हणजेच ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल असं म्हणतात. आत्ताच शिकवल्याप्रमाणे या त्रिकोणामध्ये आपण एक कोन बायसेक्ट केलेला आहे पहा, म्हणजे कोन दुभाजक त्याचा काढलेला आहे कोन क्यूचा, त्रिकोण PQR मध्ये. तर इतर 2 कोन या ठिकाणी दुभागायचे राहिलेले आहेत तर ते आपण दुभागून घेऊया. आता जी पद्धत या ठिकाणी सांगितली त्याच पद्धतीने. तर पुन्हा आपल्या कंपासमध्ये एक पेर एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी कोन R आपण बायसेक्ट करणार आहे, दुभागणार आहे. तर R बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचं. एक कायम लक्षात ठेवायचं, ज्या कोनाला आपण बायसेक्ट करणार आहे, ज्या कोनाचा कोन दुभाजक काढणार आहे त्या कोनाच्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचं आणि दोन्ही बाजूंवर 2 कंस करून घ्यायचे छोटे छोटे. या ठिकाणी कंस केल्यानंतर अंतर आपल्या कंपासमधलं थोडंसं वाढवायचं आहे आणि पहिल्या खुणेवर लोखंडी टोक ठेवायचं आणि R कोनाच्या समोर त्याच्या अंतर्भागामध्ये कंस काढून घ्यायचे. या ठिकाणी कंस काढला. तसाच कंस दुसऱ्या खुणेवरून काढायचा. दुसऱ्या खुणेवर लोखंडी टोक ठेवलं, पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही कंसांचा जो मध्यबिंदू छेदनबिंदू मिळाला तो छेदनबिंदू या ठिकाणी घ्यायचा. तो बिंदू आणि R बिंदू पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने तो जोडून घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी कोन R चा कोन दुभाजक या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. याच पद्धतीने आता कोन P, हा कोन P आहे तो आपण दुभागायचा आहे. त्याचा अँगल बायसेक्टर काढायचा आहे, जसं याचा काढला त्याच पद्धतीने. तर पुन्हा आपण अंतर घेऊया, थोडंसं अंतर. लोखंडी टोक पॉइंट P वर ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूंना छोटे छोटे कंस करायचे आहेत. अशा पद्धतीने पहा, हे 2 कंस केलेले आहेत. आता अंतर थोडंसं वाढवायचंय कंपास मधलं आणि कोन P च्या समोर म्हणजे कोन P च्या अंतर्भागामध्ये आता हे 2 कंस काढायचे. पहिल्या खुणेवर लोखंडी टोक ठेवतो मी आणि या ठिकाणी पेन्सिल टेकते तिथे मी कंस काढतोय पहा. तसंच लोखंडी टोक आता दुसऱ्या खुणेवर ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दोन्ही कंसांचा छेदनबिंदू मिळाला. हा छेदनबिंदू आणि P बिंदू पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचा. हे तीनही कोनांचे कोन दुभाजक आपण या ठिकाणी काढले.
आणि ते तीनही कोन दुभाजक हे एकाच पॉइंटमध्ये इथे आपल्याला छेदलेले दिसत आहेत पहा. तर यावरून आपण काय सांगू शकतो की हा जो तीन कोन दुभाजकांचा जो छेदनबिंदू आहे त्यालाच आपण कोन दुभाजकांचा संपात बिंदू असं देखील म्हणू शकतो. तर हा कुठे आहे तर तो त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये आहे. मग ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. विशाल कोन त्रिकोणाचा कोन दुभाजकांचा संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. या ठिकाणी पहा त्रिकोणाच्या आतमध्ये हा संपात बिंदू आपल्याला मिळालेला आहे. तर असाच संपात बिंदू आता काटकोन त्रिकोणाचा कुठे येतोय हे आपल्याला शोधायचंय. आपण काटकोन त्रिकोण या ठिकाणी काढलेला आहे. काटकोन त्रिकोणाचे तीनही कोनांचे कोन दुभाजक काढलेले आहेत. जसं आपण अगोदर विशाल कोन त्रिकोणामध्ये सर्व कोनांचे कोन दुभाजक काढले त्याच पद्धतीने काटकोन त्रिकोणामध्ये सर्व कोनांचे कोन दुभाजक काढलेले आहेत. तर या सुद्धा त्रिकोणामध्ये तीनही कोनांचे कोन दुभाजक एका ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत पहा, एका ठिकाणी छेदलेले आहेत आणि ते या छेदनबिंदूलाच आपण संपात बिंदू म्हणतो आणि हा सुद्धा संपात बिंदू या काटकोन त्रिकोणाच्या अंतर्भागातच आहे पहा. म्हणजे दोनही त्रिकोणांच्या कोनांचे कोन दुभाजक हे त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतात असं आपण एका वाक्यात लिहू शकतो. In both triangles, the angle bisectors of all angles in triangle are in the interior part of triangles. तर चौथा प्रश्न सराव संच 1 मध्ये काय दिलेला आहे पाहूया. एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा, त्यांचा संपात बिंदू कोठे आहे हे सांगा. म्हणजे काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि काटकोन त्रिकोणाला 3 बाजू असतात. तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक काढायचे आणि त्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू त्रिकोणाच्या आतमध्ये येतोय, बाहेर येतोय का आणखी कुठे येतोय हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. चौथ्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण काटकोन त्रिकोण XYZ काढलेला आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी एक कोन काटकोन असतो म्हणजे 90 अंशाचा असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. या राईट अँगल्ड ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला प्रत्येक साइडचे काढायचे आहेत. तर सर्वात प्रथम जसं या ठिकाणी आपण रेषाखंडाचा बायसेक्टर काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, तसाच या तीनही बाजूंचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहे. सर्वात प्रथम YZ बाजूचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. लोखंडी टोक Z वर ठेवायचं आहे आणि YZ निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पहा. मग Z पॉइंटवर लोखंडी टोक ठेवून वरच्या दिशेने एक आपण कंस करूया, खालच्या दिशेने एक कंस करूया. पुन्हा लोखंडी टोक Y पॉइंटवर ठेवा आणि पहिले जे कंस काढले त्या कंसांना छेदणारे दुसरे 2 कंस काढा. हे 2 कंस काढल्यानंतर या ठिकाणी दोन्ही कंसांचा छेदनबिंदू घ्या आणि पट्टीच्या साहाय्याने हे दोन्ही बिंदू जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने हा आपण रेषाखंड YZ परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. तो बरोबर आहे का हे पण तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चेक करून पाहू शकता. ते बरोबरच असणार आहे. बरोबर आहे. हे पहा. आता असाच परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण XY या बाजूचा काढूया. तर पुन्हा कंपासमध्ये XY निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आता XY ही हा रेषाखंड असा आहे तर याच्या दोन्ही बाजूंना कंस काढायचे आहेत.
सेम जसं YZ ची कृती केली सेम तशीच कृती करायची। या ठिकाणी पहा, या बाजूला एक मी कंस काढला, तसाच कंस दुसऱ्या बाजूला काढला। त्यानंतर X पॉइंटवर लोखंडी टोक ठेवायचं आणि पहिल्या काढलेल्या कंसांना छेदणारे दुसरे 2 कंस करायचे। या पद्धतीने दोन्ही कंसांचे इंटरसेक्टिंग पॉइंट घ्यायचे, छेदनबिंदू घ्यायचे। हे दोन्ही बिंदू पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला XY चा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळतो। तसाच त्रिकोणाची या तिसऱ्या बाजूचा सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घ्यायचा। त्यासाठी XZ बाजूचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहे, तर XZ बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं। XZ बाजूच्या या बाजूला आणि या बाजूला दोन्ही बाजूंना कंस करायचे। लोखंडी टोक Z बिंदूवर मी ठेवलेला आहे पहा, इकडेही काढूया। त्यानंतर लोखंडी टोक आता X बिंदूवर ठेवा आणि पहिले जे कंस काढले त्या कंसांना छेदणारे दुसरे 2 कंस काढायचे। हे 2 कंस काढल्यानंतर त्या दोन्ही कंसांचे इंटरसेक्टिंग पॉइंट्स म्हणजे छेदनबिंदू या ठिकाणी आपण घ्यायचे आणि पट्टीच्या साहाय्याने ते जोडायचे पहा। आता तीनही बाजूंचे लंबदुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला या ठिकाणी दिसतायत आणि तिन्ही बायसेक्टर्सचे इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजेच संपाद बिंदू या ठिकाणी तुम्हाला आलेला दिसतोय पहा। तर हा आता कुठे आहे? तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे? तर तो या काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर आहे। कर्ण XZ म्हणजेच हायपोटेनस XZ वर हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो। म्हणजे एका वाक्यात आपण ते उत्तर लिहू शकतो की द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ राइट अँगल ट्रायंगल इज लाय ऑन अ हायपोटेनस। कर्णावर संपाद बिंदू या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो। शेवटचा प्रश्न आहे पहा, मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे। हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी? आता एकदम सोपा प्रश्न आहे पहा, की प्रश्नात काय विचारलंय, मैथिली, शैला आणि अजय हे 3 जण आहेत आणि 3 जणांच्याही घराजवळून एक खेळण्याचं दुकान समान अंतरावर आहे। तर आपल्याला कशी आकृती दाखवता येईल की तिघांचं घर आणि त्या तिघांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचं दुकान आहे। तर हे दाखवण्यासाठी कोणती आकृती काढता येईल? तर हे दाखवण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या लंबदुभाजक काढण्याचीच आकृती आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागेल। तर ती कशी दाखवावी लागेल आणि का दाखवावी लागेल हे पहा। तर समजा उदाहरणार्थ आता आपण या ठिकाणी हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, कोणताही त्रिकोण असू द्या, कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक जर आपण काढून घेतले तर या लंबदुभाजकांचा जो संपाद बिंदू आपल्याला मिळतो तो संपाद बिंदू त्रिकोणाच्या या 3ही शिरोबिंदूंपासून समान अंतरावर तो असतो। म्हणजे Xच्या ठिकाणी जर आपण समजलं की या ठिकाणी मैथिलीचं घर आहे, Yच्या ठिकाणी शैलाचं घर आहे आणि Zच्या ठिकाणी अजयचे घर आहे। तर मैथिली, शैला आणि अजय या तिघांच्या घरापासून या ठिकाणी जो आपल्याला बिंदू मिळणार आहे ते खेळण्याचे दुकान आहे। तर हे समान अंतरावर आलं पाहिजे। तर त्यासाठी कोणती आकृती काढावी लागेल? तर ही आकृती काढावी लागेल पहा।
या ठिकाणी मी काटकोन त्रिकोण घेतलेला आहे. तुम्ही लघुकोन त्रिकोण घेऊ शकता, विशाल कोन त्रिकोण घेऊ शकता, कोणताही त्रिकोण घेऊ शकता. कोणताही त्रिकोण घेऊन जर तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक आपण काढले या पद्धतीने आणि तिन्ही लंब दुभाजकांचा जो संपाद बिंदू आहे, छेदन बिंदू आहे, तो कुठे मिळतोय तो पहा. तो मिळाल्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंपासून त्याचं अंतर समान अंतरावर येतंय का पहा, म्हणजे ही आकृती आपली बरोबर असणार आहे. या ठिकाणी पहा, अजयचं घर या खेळण्याच्या दुकानापासून किती अंतरावर आहे पहा, एवढ्या अंतरावर आहे. हेच अंतर पुढे मैथिलीच्या घरापासून येतंय का पहा, सेम तेच अंतर आहे पहा. पुन्हा हेच अंतर शैलाच्या घरापासून येतंय का पहा, तर शैलाच्या घरापासून सुद्धा खेळण्याच्या दुकानाचं तेच अंतर आहे. म्हणजेच तिघांच्या घरापासून समान अंतरावर जर एखादं दुकान असेल आणि हे दाखवण्यासाठी आपल्याला जर एखादी भौमितिक आकृती काढायची असेल तर ती आकृती आपल्याला त्रिकोणाच्या लंब दुभाजकाची म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल ही आकृती आपल्याला काढावी लागेल. या व्हिडिओमधून आपल्याला आपण सराव संच 1 पाहिला, तो आपल्याला नक्कीच समजला असेल. वहीमध्ये तो लगेच आता सोडवायला घ्या, म्हणजे अजून तुमचं पक्क होईल. आणि हा उदाहरण संग्रह तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.